इझी बाईट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमची होस्ट निमिषा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे उपासाचं रताळ्याचा किस, जे अगदीच आरोग्यदायी आणि पोट भरवणारं आहे। चला तर मग त्याची रेसिपी बघूया। यासाठी मी 4 रताळी घेतलेली आहेत। त्याच्यावरचं साल काढून त्याला स्वच्छपणे धुवून घेतलेलं आहे। आता या रताळ्यांना मी किसणीवर किसून घेत आहे। सो असा किस हा आपला झालेला आहे आणि याला आता मी पाण्यात भिजवून ठेवणार आहे। याचं कारण असं की स्वीट पोटॅटोमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा लगेच हवेच्या संपर्कात आल्यामुळे काळा पडतो। त्यामुळे पाण्यात टाकल्यामुळे त्याचं काळं होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि तो जो आपला बटाटा आहे तो फ्रेश राहील। या बटाट्याला मी आता 5 ते 10 मिनिटं भिजवून ठेवणार आहे आणि नंतर मी त्यातलं हे पाणी काढून नवीन पाणी घालणार आहे। आता मी हा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि ते पाणी सगळं स्ट्रेन केलेलं आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये आपण व्यवस्थितपणे पसरवून घेणार आहोत। हे आपल्याला जास्त वेळ बाहेर नाही ठेवता येणार, नाही तर परत तो बटाटा काळा व्हायला स्टार्ट होईल। आता एका पॅनमध्ये गरम झाल्यानंतर मी त्यात 1 ते 2 चमचे तूप घालत आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता, पण तुपाची चव मात्र एकदमच वेगळी लागते। तूप थोडं गरम झाल्यानंतर मी त्यात जिरं टाकणार आहे आणि हे जिरे थोडं तडतडल्यानंतर किंवा व्यवस्थितपणे ब्राऊन झाल्यानंतर मी त्यात आपला हा किस जो आहे तो हळूवारपणे घालणार आहे आणि त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे तूप आणि जिरे आहे त्याचा फ्लेवर ह्या अख्ख्या किसाला व्यवस्थितपणे लागेल। आणि आता मी ह्याला छानपणे अजून मिक्स करते आहे। फ्लेम आपली लोच आहे, मी मीडियम फ्लेमसुद्धा ठेवलेली नाही आहे, नाहीतर हा बटाटा जो आहे तो खाली लागू शकतो आणि मग त्याला करपलेला फ्लेवरही येऊ शकतो, जे आपल्याला नको आहे। सो मी फ्लेम जी आहे ती लोच ठेवलेली आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये। 2 ते 4 मिनटं ह्याला व्यवस्थितपणे हलवल्यानंतर मी त्यात 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि आता मी ह्या किसला परत एकदा प्रॉपरली मिक्स करते आहे, म्हणजे आपलं दाण्याचं जे कूट आहे ते ह्या किसला व्यवस्थितपणे लागेल। असं नको व्हायला की एका साईडला किस आहे आणि एका साईडला आपलं दाण्याचं कूट आहे। हे नको असल्यास आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर मी आता त्या चवीनुसार मीठ घालत आहे। मी इथे रॉक सॉल्ट यूज केलेलं आहे, पांढरं मीठही आपण वापरू शकतो। मी इथे थोडं रॉक सॉल्ट जे आहे ते टाकलेलं आहे आणि आता ह्याला आपण परत व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत, जेणेकरून मीठसुद्धा व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट होईल। आता मी यात थोडंसं तिखट घालत आहे। तुम्ही तिखटाऐवजी फोडणीच्याच वेळेला जेव्हा आपण जिरे टाकले होते तेव्हाच तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता। मी इथे तिखट घालत आहे आणि आता परत आपण ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यानंतर मी ह्याच्यावर झाकण ठेवून थोडं पाणी घालून या बटाट्याला शिजून देणार आहे। या रताळ्याच्या किसाला शिजायला एक 7 ते 8 मिनटं लागतात आणि ते झाल्यानंतर आपण त्याला प्लेटिंगला काढू शकतो। एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या अख्ख्या रेसिपीमध्ये मी कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आहे, कारण रताळं जे असतं हे आधीच गोड असतं, त्यामुळे आपण इकडे साखर कम्प्लिटली स्किप करू शकतो। आणि आता 7 ते 8 मिनटात आपला रताळ्याचा किस तयार झालेला आहे। बटाटा आणि रताळं हे दोन्ही आरोग्यासाठी चांगलंच आहे, पण रताळ्यामध्ये न्यूट्रिएंट्स, व्हायटमिन ए, फायबर आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे उपासासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। तुम्ही सुद्धा हे नक्कीच करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।